शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश. शहादा बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. शहादा बस स्थानक परिसरात महिलांच्या दागिन्यांची चोरी, मौल्यवान वस्तूंची चोरी तसेच प्रवाशांच्या पाकिटमारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून बस स्थानकात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुमारे 10 दिवसांपूर्वी शिवसेना शहादा शहराच्या वतीने बस आगार प्रमुखांना निवेदन देत बस स्थानक परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची त्वरित दखल घेत आगार प्रशासनाने बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतर बस आगार प्रमुख आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अधिक उंच ठिकाणी बसविण्याची सूचना केली. त्यामुळे बस स्थानकाचे प्रवेशद्वार, प्रवाशांची ये-जा आणि संपूर्ण परिसर प्रभावीपणे कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली राहील. तसेच कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास संबंधित व्यक्तींची ओळख पटविणे अधिक सोपे होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी इतर समस्यांकडेही आगार प्रमुखांचे लक्ष वेधण्यात आले. बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शालेय विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांना बसमध्ये चढताना आणि उतरताना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकदा लहान मोठे अपघातही घडत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. हे खड्डे तातडीने मुरुम किंवा बारीक खडी टाकून भरावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यावर आगार प्रमुखांनी येत्या काही दिवसांत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच अनेक बसगाड्यांवर संबंधित गावांची नावे असलेले फलक नसल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. प्रत्येक बसवर स्पष्ट दिसेल अशा स्वरूपात गावाचे नाव असलेले फलक लावावेत, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात येत्या 3 ते 4 दिवसांत सर्व बसगाड्यांवर नवीन फलक लावण्यात येतील, असे आगार प्रमुखांनी सांगितले. शिवसेनेच्या निवेदनाची सकारात्मक दखल घेतल्याबद्दल पक्षाच्या वतीने बस आगार प्रमुखांचा पुष्पगुच्छ व मानवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, तालुका प्रमुख मनलेश जायस्वाल, अंकुश लोहार, योगेश कोठारी, मयूर जैन, दिलीप पवार, ॲडव्होकेट भोजेंद्र शिंदे, विजय महाले, अभय जैन, कौस्तुभ मोरे, जगदीश पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ई-मराठी न्यूज नेटवर्क, संपादक राजू साळी. जय महाराष्ट्र. साधारण 8-10 दिवसापूर्वी शिवसेना पक्षाकडून शहादा बस आगाराला एक निवेदन देण्यात आलं होतं. त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली होती की शहादा बस स्थानकामध्ये चोरीचं जे प्रमाण वाढलेलं होतं, छेडखानीचं प्रमाण वाढलं होतं, याला कुठंतरी आळा बसावा आणि पोलिसांना देखील तपास करण्यात अडथळा येत होता, कारण त्या बस स्थानकामध्ये CCTV लावण्यात आलेलं नव्हतं. पक्षाकडून शहादा बस स्थानकातील जे आगार प्रमुख आहेत यांना निवेदन दिलेलं होतं. त्या दिवशी आमचे तालुका प्रमुख मनलेश भाऊ किंवा आम्ही दोघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरती संवाद साधून याची दखल घेण्यासाठी त्यांना विनंती केली होती. त्या निवेदनाची दखल घेत मागच्या 5-6 दिवसांपूर्वी शहादा बस स्थानकातील आगार प्रमुखांनी या शहादा बस स्थानकाला 8 ते 10 कॅमेरे लावून या त्यांचं सोनं जात होतं, ज्या प्रवाशांच्या खिशातनं त्यांची मेहनतीची कमाई जात होती चोरीला, अशा प्रकरणाला आता आळा बसेल. आम्ही पावसाळा आला असतात, पावसाळ्यात या बस स्थानकामध्ये पाण्याचे डबकं साचत असतात म्हणून विद्यार्थी असतील किंवा वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील यांचे देखील बस स्थानकात चढ उतरत असताना अतोनात हाल होता. याला काहीतरी पर्याय म्हणून मुरुम टाकून द्यावी, तर त्यांनी देखील सांगितलं येत्या काही दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी मुरुम टाकून देणार आहोत. आमच्याच पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली होती की बस स्थानकामध्ये ज्या बसेस उभ्या असतात जाण्या आणि येण्यासाठी त्यांच्यावर फलक लावलेलं नसतं की कोणत्या गावाची बस आली आणि कोणत्या गावाची बस कोणत्या गावाला जात आहे. तिथं फलक लावलेलं नसतं, ते फलक देखील आपण प्रत्येक गाडीला लावावं, अशी देखील आम्ही मागणी आणि सूचना आगार प्रमुखांना दिलेल्या आहेत. त्यांनी म्हटलं की येत्या 2 दिवसामध्ये आम्ही नवीन बोर्ड तयार केलेले आहेत, ते येत्या 2 दिवसामध्ये प्रत्येक गाडीला ते फलक लावले जातील.
असं देखील त्यांनी या ठिकाणी जाहीर मान्य केलेलं आहे. शिवसेनेच्या वतीने आज आगार प्रमुखांचा पुष्पगुच्छ आणि मानवस्त्र देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला, कारण त्यांनी आमच्या मागणीची दखल घेतली म्हणून आम्ही त्यांची. मी हरीश मुंगलेकर रापा शहादा आगार धुळे विभाग. मागील 15 दिवसापूर्वी तालुक्यातील शिवसेनाचे सर्व पदाधिकारी यांनी आम्हाला निवेदन दिले होते. तसेच जगदाडे सर यांनी आमचे विभागातील विभाग नियंत्रक यांच्याशी CCTV कॅमेरेबाबत चर्चा करून त्याबाबत आमचे वरिष्ठ अधिकारी विभाग नियंत्रक श्री व्यवहारे साहेब यांनी प्रत्यक्षात दखल घेऊन त्यांनी जे आश्वासन दिलं होतं साहेबांनी 15 दिवसाचं ते 10 दिवसात पूर्ण केलं आणि आगारात व बस स्थानकात CCTV कॅमेरे लावण्यात आलेले असून याचा फायदा तालुक्यातील प्रवासी सगळ्यांना होणार आहे, आम्हालाही मदत होणार आहे. जे चोरांपासून पैसे कापले जात होते, सोनं गाड होतं, या गोष्टीला कुठं ते आडापासून होईल. CCTV कॅमेरेमुळे पोलिसांनाही मदत होईल. तरी आपण दिलेल्या निवेदनाबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. तसेच तुम्हाला पत्रकारितेची आवड आहे? तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना जगासमोर आणायच्याच? ई मराठी न्यूज देत आहे तुम्हाला सुवर्ण संधी. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात बातमीदार हव्यात. आमच्या सोबत जोडून घ्या आणि बना तुमच्या भागाचा आवाज. यासोबतच जाहिराती आणि बातम्यांसाठीही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ई मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आजच संपर्क करा 88-88-08-1215. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.